हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळेजण? तर तुम्ही म्हणत असाल आज कुठं आले, तर आज आम्ही बाहेर आलेलो आहे. तर नक्की सांगते तुम्हाला. तर इकडं पाऊस चालू झाला आहे आता. तर आठवडा झालं, एक 8 दिवस झालं. 8 दिवस होऊन गेले तर माझे काही ब्लॉग येत नव्हते आणि मला काही ब्लॉग करायची इच्छा नव्हती. तर अख्खं असं घरदार आमचं आजारी होतं. तर भरपूर असं व्हायरल इन्फेक्शन आहे, तर तुम्ही पण नक्कीच काळजी घ्या. तर 8 दिवस झाला. माऊलीचे पप्पा माऊली पण आजारी होते, तर ते सगळे दोनदा जाऊन आले दवाखान्यात. तर आज बरोबर 8 दिवस झाले. तर अक्षताची तर असं तब्येत तर पूर्ण बिघडलेली आहे. तर माऊलीच्या आजी पण ते पण सगळे आज्या सासूबाई पण आजार होते, तर ते पण सगळेजण दोनदा दवाखान्यात जाऊन आलेले आहेत. आणि अक्षताला पण आम्ही 2 वेळेस लगेच नेलं होतं. तर तरी पण तिला काही फरक पडला नाही. तर आज आम्ही डायरेक्ट असं ब्लड चेक केला आणि तर आता आलेला आहे रिपोर्ट तिचा. तर डॉक्टरनी पेशी वाढल्यात तिच्या, तर ॲडमिट करून घेतलेले डॉक्टरना. मग दाखवते. तर इकडं पाऊस चालू झाला आहे. नुसतं थंडी, ताप, सर्दी, खोकला असंच इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शनचे लक्षण आहेत. तर लगेच दवाखान्यात नेलं तरी पण काही नाही फरक पडलेला. तर घशामध्ये पण तिच्या दुखत होतं. त्याच्यासाठी पण आम्ही 2-3 वेळेस नेलं दवाखान्यात, तरी पण काहीसुद्धा फरक पडला नाही. तर आज शेवटी ॲडमिट करून घेतलं डॉक्टरने. ॲडमिटच करावं लागलं, कारण भरपूर असे पेशी वाढलेत तिच्या. एक 8 दिवस झालं असं अजिबात जेवण वगैरे काहीच नव्हतं. तर बघूया. तर हे बघा, अक्षताला ॲडमिटच करावं लागलं. काय ताप काय कमी होत नव्हता तिचा. बरं वाटतंय का? ताप काय कमीच होत नव्हता. अजून पण सध्या भरपूर असं ताप आहे आणि त्यामुळे डॉक्टरने लगेच ॲडमिट करून घेतलं. तर भरपूर असं व्हायरल इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळं तुम्ही पण नक्कीच काळजी घ्या. तर आमचं तर अख्खं असं घरदार अख्खं भरपूर असे काय सांगायलाच नको, इतका असा आजार आहे. तर तुम्हाला बरं वाटतं का? ह्यांची पण तब्येत भरपूर अशी बिघडलेली. एक 8 दिवस झाले ह्यांनी तर रजाच घेतली. कामावरनं सुट्टीच घेतली 8 दिवस झाले. तुम्हाला बरं वाटते का? 8 दिवस झालं बरं आहे बघा. माऊलीची पण तब्येत बिघडलेली आणि माऊलीला पण दवाखान्यातनं आणलं आणि आता त्याचं कुठं बरं झालं तर अक्षताचं तर काय विचारायलाच नको. डायरेक्ट हिला तर ॲडमिटच करावं लागलं. आणि सगळेच आजारी, तर आजीसुद्धा आजारी आहे माऊलीची. कालच्यापासून माझासुद्धा घसा पॅक झालेला आहे. पण कसं आहे, चला मग अक्षता काय भरपूर अशी भीती सुई लावल्यामुळं. आणि सुई लावायला पण लावत होते त्यावेळेस पण लय भीत होती ब्लड चेक करताना, पण तिनं काही चेक करू दिलं नाही. भरपूर असा गोंधळ केला, ओरडायची नारडायची, तिला भीती वाटायची भरपूर. आणि तिचे पप्पा आल्यावर ते मग बसली. आता पप्पा थांबलेत तिचे. चला मग ब्लॉग इथंच थांबवते.